जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच कारागृह मुंबईसाठी लास्टला आपण रिव्हिजनसाठी व्हिडिओ बनवलेला विद्यार्थी मित्रांनो, आणि ही सिरीज आता कंटिन्यू राहणार आहे. आपण या आधी जवळपास 30 लेक्चर घेतलेले आहे. ते जर बघितले नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्या टेलिग्रामवर सुद्धा सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर आता शेवट फक्त विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजनसाठी आपण लेक्चर घेत आहोत. तर पहा, पहिला प्रश्न पहा, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी व्यक्ती कोण आहे? ऑप्शन 1 आहे महात्मा गांधी, ऑप्शन 2 आहे मदर टेरेसा, ऑप्शन 3 आहे रवींद्रनाथ टागोर आणि ऑप्शन 4 आहे सी.व्ही. रमन. तर याचं करेक्ट उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. यांना केव्हा मिळाला? तर 1913ला मिळाला. ठीक आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय. ठीक आहे. त्यानंतर सी.व्ही. रमनला कधी मिळाला? तर त्यांना 1930मध्ये मिळाला. ठीक आहे, ते लक्षात असू द्या, तारखासहित विचारलं जातं. पुढील प्रश्न पहा, खालील नृत्य प्रकार व राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहे. ठीक आहे, तर बघा, लेझिम हरियाणा दिलेला आहे, गिद्दा उत्तर प्रदेश दिला आहे, कजेरी राजस्थान दिला आहे आणि घुमर महाराष्ट्र दिला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे लेझिम हरियाणा, हे उत्तर बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. पुढील प्रश्न पहा, जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन 1 दिला 8 मार्च, ऑप्शन 2 दिला 8 एप्रिल, ऑप्शन 3 दिला 8 मे आणि ऑप्शन 10 मार्च दिलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च. पुढील प्रश्न पहा, पोलीस खात्यातील प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस निरीक्षक यांचे गणवेशात खांद्यावर काय असते? पोलीस निरीक्षक म्हणजेच PI, म्हणजेच त्याला पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो किंवा त्याला आपल्या गावातील भाषेला ठाणेदारसुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर पहा पहिला ऑप्शन पहा, 3 स्टार लाल पीत म पोसे. त्यानंतर बघा 3 स्टार लाल निळी व म पोसे. ऑप्शन 3 बघा 3 स्टार व मपोसे. ऑप्शन 4 आहे 2 स्टार लाल निळी पीत व मपोसे. आता मी सर्वाचेच तुम्हाला अर्थ सांगतो कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला काय काय असते. तर बघा ऑप्शन नंबर 4 पासून बघूया. आपलं ऑप्शन बरोबर आहे हे ऑप्शन 4 बघा, 2 स्टार लाल आणि निळी पीत, त्यानंतर मपोसे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे मपोसे नाही पाहिजे, फक्त मपो पाहिजे. ठीक आहे, तर हे PSIला राहतं, जे सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं PSI बनणं. 2 स्टार लाल निळी पीत हे PSIला असतं, इथे मपोसे नसतं त्यांच्या याच्यावर, फक्त मपो असतो. जे महाराष्ट्र पोलीसला असतं शिपाई, ते PSI रँकपर्यंत मपो चालत असते, त्याच्या पुढे हे मपोसे चालत असतं. त्यानंतर बघा 3 स्टार आणि मपोसे हे असतं DYSP पद किंवा त्याला आपण DYSP म्हणतो, ते पद असतं. ठीक आहे, जे राज्यसेवेतून भरले जातं. ठीक आहे, त्यानंतर बघा 3 स्टार लाल निळी आणि व मपोसे, सॉरी आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे, लाल निळी पीत हे PIला राहते. ठीक आहे, आणि ऑप्शन 1 जे दिलेलं आहे आपलं ऑप्शन करेक्ट आहे 2. ठीक आहे, चूक सुधारून घ्या. आणि ऑप्शन नंबर 1 आहे 3 स्टार लाल पीत मपोसे, हे APIला राहतं. API असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, म्हणजे पोलीस निरीक्षकच्या खाली, त्याला म्हणतात सहाय्यक पोलीस निरीक्षक. ठीक आहे, आणि याला म्हणतात PSIला पोलीस उपनिरीक्षक. ठीक आहे, असे लक्षात ठेवा. आणि सहाय्यक उपनिरीक्षक 1 स्टारवाल्यांना म्हणतात, जे HPCच्या वरती राहतात. आपली जर रँक पाहायला गेलो तर आपण PC, त्यानंतर NPC, त्यानंतर HPC आणि SI, त्यानंतर येतं PSI, त्यानंतर आहे API आणि मग जे आपलं पद दिलेलं आहे इथे PI, अशी रँक असते. ठीक आहे, हे रँक लक्षात ठेवा, खूपदा पेपरमध्ये विचारलेला आहे आणि याच्यामध्ये 1 मार्क जातो आपला. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये
समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन 1 आहे कलम 14 ते 32 मध्ये, कलम 14 ते 18 मध्ये आणि कलम 19 ते 22 मध्ये आणि कलम 25 ते 32 मध्ये. याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 14 ते 18 मध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे समानतेचा. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? याचं योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके. सर्वांनाच माहिती आहे. पुढील प्रश्न बघा. WHO चे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, बर्लिन, जिनिव्हा आणि न्यूयॉर्क. तर बघा याचं योग्य उत्तर आहे जिनिव्हा. ठीक आहे. तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय आहे जिनिव्हा आणि इथेच जागतिक व्यापार संघटनेचे सुद्धा आहे मुख्यालय. दोन्ही लक्षात ठेवा. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन 1 आहे वीरा शिंदे. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे बाळशास्त्री जांभेकर. तिसरं ऑप्शन आहे पंडिता रमाबाई आणि ऑप्शन नंबर 4 आहे ग आगरकर. याचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न पहा. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? ऑप्शन 1 आहे मुंबई, ऑप्शन 2 आहे दिल्ली, ऑप्शन 3 आहे पुणे, ऑप्शन 4 आहे चेन्नई. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे पुणे येथे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. ऑक्सिजनचा अणु क्रमांक किती आहे? तर ऑप्शन 1 आहे 0.8, ऑप्शन 2 आहे 0.1, ऑप्शन 3 आहे 10 आणि ऑप्शन 4 आहे 0.0. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 8 आहे. ऑक्सिजन असा दाखवला जातो, कधीही असा लिहिला जात नाही, हा असाच लिहिला जातो. आणि O3 जर असं लिहिला तर हा ओझोन झाला. काही काही विद्यार्थी ओझोन आणि ऑक्सिजनमध्ये फरक करू शकत नाही, तर मी तुम्हाला स्पष्ट लिहून दाखवतो. हा ओझोन झाला, याला ओझोन म्हणतात. मी लिहून देतो ओझोन. आणि O2 जर दाखवला तर हा झाला ऑक्सिजन. ठीक आहे. ध्वनीचा हवेतील वेग सर्वसाधारण किती असतो? ध्वनी म्हणजे आवाज, साऊंड. ऑप्शन 1 बघा 34.4 मीटर पर सेकंद, ऑप्शन 2 आहे 344 मीटर पर सेकंद, ऑप्शन 3 आहे 3440 मीटर पर सेकंद आणि ऑप्शन 4 आहे 1720 मीटर पर सेकंद. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 344 मीटर पर सेकंद. ऑप्शनमध्ये तुम्हाला किलोमीटर पर सेकंद सुद्धा राहू शकतं, त्यानंतर सेंटीमीटर सेकंद, असं वेगवेगळे ऑप्शन राहू शकतात. किंवा तुम्हाला 33.34 असं मागे पुढे राहू शकतात. तर एकदम एक्झॅक्ट लक्षात ठेवा, कारण की ऑप्शन तुम्हाला असेच फिरवून तुम्हाला देण्यात येईल. पुढील प्रश्न पहा. छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात? याचं योग्य उत्तर आहे 24. तर छातीच्या पिंजऱ्यामध्ये 24 हाडे असतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या जीवनसत्वाला सायनोकोबाल्मिन पण म्हणतात? याचं ऑप्शन 1 बघा B12, ऑप्शन 2 आहे B8, ऑप्शन 3 आहे B3 आणि ऑप्शन 4 आहे B7. तर याचं योग्य उत्तर आहे B12. यालाच जे सायंटिफिक नाव आहे, शास्त्रीय नाव सायनोकोबाल्मिन म्हणतात याला. ठीक आहे. मध्ये B12ला सायनोकोबाल्मिन म्हणतात. ठीक आहे. आण्विक चाचणीत निर्माण होणारा कोणता किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो? ऑप्शन 1 आहे युरेनियम, ऑप्शन 2 आहे बेरिलियम, ऑप्शन 3 आहे स्ट्रॉन्शियम 90 आणि ऑप्शन 4 आहे कोबाल्ट 17. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन
एक युरेनियम 92. ठीक आहे, तर हा युरेनियम 92 महत्त्वाचा आहे आणि कोबाल्ट हा कॅन्सरसाठी वापरतो. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? ऑप्शन 1 कार्डिओग्राम, ऑप्शन 2 आहे स्टेथोस्कोप, ऑप्शन 3 आहे थर्मामीटर आणि ऑप्शन 4 आहे अल्टीमीटर. याचं योग्य उत्तर आहे स्टेथोस्कोप. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, गोबर गॅस संयंत्रामध्ये कोणता वायू मिळतो? इथेन, ऑप्शन 2 आहे मिथेन, ऑप्शन 3 आहे पेट्रोलियम, ऑप्शन 4 आहे केरोसिन. आणि याचं योग्य उत्तर आहे मिथेन. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर राहणार आहे. गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू मिळतो. रेडिओ तरंगाचा वेग हा किती असतो? ऑप्शन 1 आहे प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, ऑप्शन 2 आहे प्रकाशाच्या वेगा एवढा, ऑप्शन 3 आहे प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आणि ऑप्शन 4 आहे प्रकाशाच्या वेगाच्या 2 पट. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 प्रकाशाच्या वेगा एवढा. म्हणजे जेवढा वेग प्रकाशाचा आहे तेवढाच कशाचा वेग राहणार आहे? तर रेडिओ तरंगाचा वेग राहणार आहे. सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? ऑप्शन 1 आहे कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन 2 आहे नायट्रोजन, ऑप्शन 3 आहे ऑक्सिजन आणि ऑप्शन 4 आहे ओझोन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. ठीक आहे, याचं करेक्ट उत्तर आहे ऑक्सिजन. स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. ऑप्शन 1 आहे व्हिटॅमिन बी, ऑप्शन 2 आहे व्हिटॅमिन सी, ऑप्शन 3 आहे व्हिटॅमिन को, ऑप्शन 4 आहे व्हिटॅमिन डी. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सुद्धा आणि 3 सुद्धा, कारण की इथे सी लिहिलं आहे, इथे क लिहिलं आहे. तर याचं दोन्ही उत्तर राहणार आहे, क पण आणि सी पण. खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतीसाठी सूक्ष्म पोषक नाही? तर याचं ऑप्शन 1 बघा लोह दिलेलं आहे, ऑप्शन 2 आहे मॅग्नेशियम, ऑप्शन 3 आहे पोटॅशियम, ऑप्शन 4 आहे कॅल्शियम. तर याचं योग्य उत्तर आहे मॅग्नेशियम. ऑप्शन नंबर 2 योग्य राहणार आहे. रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन 1 आहे गंधक, ऑप्शन 2 आहे तांबे, ऑप्शन 3 आहे लोह, ऑप्शन 4 आहे शिशे म्हणजेच लीड याला असं म्हणतात. ठीक आहे, जर तो पेट्रोल भरायला जाल तर तिथं हा शब्द वापरला जातो लीड. ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे गंधक. गंधकला सल्फर म्हणतात आणि सल्फर हा यस या चिन्हानं दाखवला जातो. तर याचं करेक्ट उत्तर आहे गंधक. लोह Fe या चिन्हाने दाखवलं जातं, संज्ञेने दाखवलं जातं आणि तांबे Cu. ठीक आहे. वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? 1 नंबर ऑप्शन आहे अनुवर्तन, ऑप्शन 2 आहे बाष्पोत्सर्जन, ऑप्शन 3 आहे रसारोहण, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बाष्पोत्सर्जन.